संभाजी महाराज आपल्या या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या वीर महापुरुषांनी आपल्या प्राणाची बाजी लावली त्या सर्व महापुरुषांना प्रथमतः या ठिकाणी अभिवादन करतो। महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी अतिशय चांगल्या पद्धतीचं गीत गायनाच्या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलं शिवशाही व्यापारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आदरणीय सोनीभाऊ गवई यांनी या कार्यक्रमाला बोलवलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं आभार मानतो। आणि ज्या पद्धतीनं आपण सर्व समाजाला एकत्र घेऊन या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची जयंती उत्सव या ठिकाणी साजरा करताय, अतिशय अभिमानास्पद गोष्ट या ठिकाणी मला पाहायला मिळालेली आहे। ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण करत असताना सर्व समाजाला एकत्र घेऊन या ठिकाणी रयतेचं राज्य निर्माण केलं, त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा अविरतपणे जोपासण्याचं काम या ठिकाणी करत असल्याचं दिसून आलं। फार आनंदाची बाब या ठिकाणी वाटली। मी महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण बहुजन समाजाला मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद मानतो। जय भीम, जय शिवराय, जय लवजी, जय महाराष्ट्र। शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे, अरे महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे। शाहू महाराजांनी दिला खड्यातला चाव आहे, पण माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधू भाव आहे। माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधू भाव आहे। दोनच राजे इथे गाजले, शिवशाही व्यापारी संघ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष
हिरो भाऊ दाखले यांचं स्वागत होत असलेले त्यांनी पुढे जाण्याची कृपा करावी. यांचं स्वागत कॅमेरे साहेब करतील. अभिनंदन मान्यवरांचे अभिनंदन. यानंतर मार्गदर्शक सुनील भिसे यांचाही सत्कार होत आहे. कृपया त्यांनी स्टेजवर यावे. यांचा सत्कार सनीदेव करते. धन्यवाद. यानंतर शिवशाही संघटनेचे पिंपरीचा अध्यक्ष शिवदेव खडसे यांचंही स्वागत होत आहे. यांचं स्वागत आकार साहेब करते. यानंतर सामाजिक कार्यकर्ते भिमराव वरगडे साहेब यांचं स्वागत होणार आहे. त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करा.